नवी दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। भर पावसात सीजेपीतील आंदोलक रस्त्यावर बसून आहेत। सीजेपीचे कार्यकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। जंतर मंतरवरील आंदोलनात 118हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी, 15 ते 20 सरकारी वाहनांची तोडफोड, 70 आंदोलक ताब्यात। कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा इशारा। आंदोलकांवर लाठीचार्ज होत असताना धर्मेंद्र प्रधानांचा एक व्हिडिओ समोर। स्मितहास्य करत प्रधानांचा संसद भवनातून निघतानाचा एक व्हिडिओ समोर। प्रधानांच्या व्हिडिओवरून सोशल मीडियावरून टीकेची झोड। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम। दिल्ली पोलिसांकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या घराच्या परिसरात बॅरिकेडिंग। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीसह जंतर मंतरवर आंदोलन। संजय राऊतांचं ट्विट करून पंतप्रधान मोदींवर निशाणा। मोदी का लोकतंत्र असा ट्विटमध्ये उल्लेख। पोलीस एका आंदोलकाला अमानुषपणे मारहाण करतानाचा एक व्हिडिओ राऊतांकडून पोस्ट करण्यात आलाय। अभिजित दिपकेंसह आंदोलक जंतर मंतरवर, पोलिसांचा कडक बंदोबस्त। जंतर मंतरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड्स, पोलिसांकडून खबरदारी। आंदोलन स्थळापासून 150 मीटर अंतराआधी पोलिसांचे बॅरिकेड्स। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम। खासदार चंद्रशेखर आझाद यांचं संसदेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर बसून आंदोलन। रात्रभर पुतळ्यासमोर बसून आझाद यांचं आंदोलन। सीजेपीच्या मोर्चावर लाठीचार्ज केलेल्या निषेधार्थ आझाद यांचं आंदोलन सुरू आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या संसदेवरील आंदोलनात मूकबधिर विद्यार्थ्यांचा सहभाग। विद्यार्थी सांकेतिक भाषेत एकमेकांशी बोलत असल्याचा भावूक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मराठी अभिनेता रोहन गुजर यांनी सीजेपीच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला। हे चांगल्या सरकारचं लक्षण नाही असं म्हणत रोहनने सरकारला सुनावले। जंतर मंतरवर सीजेपीच्या आंदोलकांवर काल झालेल्या लाठीचार्जवरही त्याने टीका केली। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। सीजेपीच्या आंदोलनामुळे काल लोकसभेचं कामकाज ठप्प। आजही संसदेत गदारोळ होण्याची शक्यता। नीट पेपरफुटी आणि सीजेपीच्या आंदोलनावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। नवी दिल्लीत थोड्याच वेळात एनडीएच्या संसदीय दलाची बैठक होणार। सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व। सोनम वांगचुक उपोषण सुरूच ठेवणार। आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर वांगचुक यांचा निर्धार। विद्यार्थ्यांनी संयम आणि अहिंसेचा मार्ग कायम ठेवण्याचं आवाहन। नरेंद्र मोदी भारताच्या इतिहासातील तरुण विरोधी पंतप्रधान। एका अयशस्वी शिक्षण मंत्र्याचा राजीनामा देखील घेऊ शकत नाही। राहुल गांधी यांचा ट्विट करत निशाणा। जाणीवपूर्वक तरुणांवर दडपशाही केल्याचा आरोप। भाजप सरकार अहंकारास समान काम करते। तरुणांची सरकारने ऐकलं पाहिजे होतं। खासदार अखिलेश यादव यांची कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर प्रतिक्रिया। कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हे नौटंकी। धर्मेंद्र प्रधान यांनी पेपर फोडलाय का? पेपर फुटीवरून विरोधकांचं राजकारण सुरू आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। ही दृश्य पाहून जगाला समजेल की भारत सरकारचं रूपांतर हुकुमशाहीत झालंय। आदित्य ठाकरे यांची सरकारवर टीका। सत्ताधारी वर्तुळातील कोणाला शिक्षणात रस नाही का? अकार्यक्षम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना बदला, आदित्य ठाकरे यांची मागणी। संसदेत विरोधकांनी गोंधळ घालून कामकाज होऊ दिलं नाही। राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया। वंदे मातरम बिल विरोधकांच्या गोंधळामुळे येऊ शकलं नाही। मेधा कुलकर्णी यांची माहिती। दादरमधील चैत्यभूमी परिसरातील आंदोलनाचा एक व्हिडिओ संजय राऊतांनी ट्विट केला। या आंदोलनात एका महिलेनं पोलिसांना झापले। राऊतांनी ट्विट करत या महिलेचं कौतुक केलं। हा संताप हे भ्रष्ट सरकार जाळून टाकेल, राऊतांचं ट्विट। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राम मंदिर दानचोरी हे एक गुन्ह्याचं साधं प्रकरण। त्याचं राजकारण करू नका। राम मंदिर दानचोरी प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांचं भाष्य। 9 ऑगस्टला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रायगड दौरा। पेण, माणगाव आणि पनवेलमधील पक्ष कार्यालयाचं उद्घाटन। पक्षाकडून दौऱ्याच्या तयारीला वेग आला असून रायगड जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण। रवींद्र धंगेकरांसह त्यांच्या पत्नीच्या अटकपूर्व जामिनावर बुधवारी सुनावणी। पोलिसांनी 1 दिवस म्हणणं सादर करण्यासाठी दिली मुदत। खलील शेख आत्महत्या प्रकरणात धंगेकरांवर गुन्हा दाखल आहे। अँटेलिया बॉम्बस्फोट कट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात 1 ऑगस्टला विशेष न्यायालयात आरोप निश्चित होणार। या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेसह 10 आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आले।
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना विशेष मकोका कोर्टाने फटकारलं. कोर्टाने फटकारल्यानंतर पोलिसांकडून अनमोल बिश्नोई विरोधात प्रोडक्शन वॉरंट जारी. अनमोल बिश्नोईला अटक करून त्याची कोठडी चौकशी करता यावी यासाठी वॉरंट जारी. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर देवस्थान इनाम जमीन गैरव्यवहाराची चौकशी होणार आहे. चौकशीसाठी विभागीय आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना. राज्य सरकारचा निर्णय. महिनाभराच्या आत समिती अहवाल सादर करेल. राज्यात एसआर कार्यक्रम सुरू. मात्र राजकीय पक्षांच्या कार्यालयात कॅम्प आयोजित करून एसआर अर्ज भरल्यास गंभीर कारवाई करू. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा इशारा. नव्या नियमांनुसार राज्यातील शाळा आपल्या मनमानी पद्धतीने बसचं भाडं वाढवू शकत नाही. राज्यातील शालेय बस आणि व्हॅनच्या भाड्यावर पहिल्यांदा सरकारी नियंत्रण येणार. वाहन चालकांसाठी कडक सुरक्षा मानकं पाळणंही बंधनकारक असेल. राज्यातील सगळ्या शाळांच्या सेफ्टी ऑडिट करा. शिक्षण संचालकांच्या राज्यातील शाळांना सूचना. राजस्थानमध्ये घडलेल्या घटनेनंतर शिक्षण विभाग अलर्ट. अनुदानित, विना अनुदानित खासगी आणि सरकारी शाळांचं ऑडिट करण्याच्या सूचना.